परब्रह्म निष्काम तो हा, गवळी या घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. ही गवळण आपल्या सर्वांना माहिती आहे. कृष्ण बाप्पाचा आज वाढदिवस आहे. परवाला आहे, पण आज आपल्या कृष्ण बाप्पाचा सुद्धा वाढदिवस आहे, स्वामीजींचा. तर हा जो कृष्ण बाप्पा आहे, तर परब्रह्म निष्काम तो हा सण आपण ज्याला म्हणतो ना, सगळं देव देव आपण ध्यान ज्याचं करतो, तो देव प्रत्यक्ष रूपाने ह्या पृथ्वी तलावरती कृष्णाच्या रूपाने अवतरला. आणि ते ह्या वृंदावनातल्या ह्या सगळ्या लोकांना मूर्तिमंत देव पाहायला मिळाला, त्याच्याबरोबर खेळायला मिळालं, सगळं काही त्याच्याबरोबर करायला मिळालं. हे केवढं मोठं त्यांचं भाग्य आहे. त्या कथा आपण सर्व ऐकत असतो. आणि जन्माष्टमी आता परवाला आहे, आपल्याला माहिती आहे आपण काय काय छान छान करणार आहोत. कार्यक्रम देखील आहे पुण्यामध्ये. मग सगळ्यात महत्वाचा किंवा सगळ्यात आवडीचा आपला कार्यक्रम काय असतो बरं त्या दिवशी? आपण दहीहंडी करतो. दहीहंडी करताना किती मजा येते की नाही? आपण सगळेजण गोल असे सर्कल्स करत करत एकावरती एक असे पाठीवरती उभे राहून सगळेजण वरपर्यंत ती दहीहंडी जी आहे ती फोडण्यासाठी म्हणून किती प्रयत्न करतो आपण सगळे. कितीतरी वेळा पडतो खाली, परत एकदा आपण उभं राहतो आणि सारखं नेटाने आपण त्या तिथपर्यंत वरती जायचा प्रयत्न करतो आणि ती हंडी फोडायची. आता ह्याला आपल्याला कथेचं स्वरूप माहितीये की कृष्ण बाप्पाला खूप लोणी आवडायचं, त्यामुळे तो लोणी वरती त्याच्यापासून दूर ठेवलेलं असायचं त्या सगळ्या गवळणी ज्या असायच्या त्या, कारण तो कधी येऊन हे लोणी खाऊन जाईल हे माहिती नाही. माखनचोर आपण त्याला म्हणतो की नाही. मग आता ते वरती इतकं ठेवलेलं, मग आता ते खायचं तर आहे, पण मग करायचं काय? तर सगळ्या लोकांना, सगळ्या मुलांना, त्याचे जे सवंगडी होते त्याला तो कृष्ण बोलवायचा. आणि बरोबर असं एका मागोमागे एक वर्तुळ करून 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 एकावरती एक असं ते वरती जाऊन कृष्ण ती हंडी फोडायचा. आता ही कथा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पण त्यातून त्यांना सांगायचंय काय? स्वामी आजोबांनी खूप छान सांगितलं होतं या संबंधी. ते असं म्हणतात की एखादी जर का खूप उंच गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल, उंच ध्येय प्राप्त करून घ्यायचं जर का असेल, तर सर्वप्रथम टीम एफर्ट लागतो. तर आपण सगळे मित्र मैत्रिणी एकत्र मिळून जर का एखादी मोठी गोष्ट करू इच्छितो, तर ती अवघड जरी असली तरी सुद्धा ती आपण करू शकू, हे आपल्याला दहीहंडीच्या वरून आपल्याला समजतं. म्हणजे त्याचसाठी म्हणून तर देवाने असं हे आपल्याला दाखवून दिलं की अरे, टीम एफर्ट, सगळेजण मिळून जर का एखादी गोष्ट कराल तर ती अगदी अवघड जरी वाटली, कितीतरी हाताला लागणार नाही असं वाटलं, म्हणजे डिफिकल्टी वाईज, तरी आपल्याला ती प्राप्त करू आपण. पण सगळ्यांची मदत आपल्याला राहते, त्या संबंधी आपण सगळ्यांचं ऋण देखील मनामध्ये धरतो की अरे त्यांच्या सगळ्यांमुळे झालं, मी एकटा करू शकत असतो तर कदाचित नसतं झालं, कारण वरपर्यंत जाणार कसा, हात पोहोचणार कसा? तर सगळ्यांची मदत घेऊन. आणि हेच आपल्याला म्हणजे ऍट एव्हरी लेवल आपण जर का बघायला गेलो, तर आपण सगळे या भारत देशामध्ये एकत्र राहतो. समाजामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला लोकांची मदत लागतेच की. कुठलं ना कुठलं, शाळेमध्ये सुद्धा असतो आपण, ज्या वेळेला एकत्र गेम खेळत असतो, कुठले तरी स्पोर्ट्स इव्हेंट असतो, त्यावेळेला सगळेजण मिळून आपण हे करत असतो की नाही. मग ते करताना आपल्याला लोकांची मदत लागते. तसंच समाजामध्ये सुद्धा आपण वावरत असताना, मॅन इज अ सोशल अॅनिमल, त्यामुळे त्याला आपण स्वतःहूनच सगळं करू वगैरे असं करू म्हटलं तर ते नाही जमणार. त्यामुळे टीम एफर्ट इज व्हेरी मच नेसेसरी, हे श्रीकृष्ण बाप्पाने आपल्याला दाखवून दिलं या दहीहंडीच्या कथेवरून. आणि त्याने हे देखील दाखवून दिलं की ह्या सगळ्याच्यासाठी म्हणून टीम एफर्ट, जसं इंडिव्हिज्युअल गोष्टी म्हणजे एकत्र गोष्टींसाठी जर का आपण करत असू, त्याला जसं टीम एफर्ट लागतं, तसं इंडिव्हिज्युअल सुद्धा आपण जी गोष्ट करतो, म्हणजे कुठली, तर देवाला पाहायचंय. मग आता इथे काय टीम एफर्ट असला बरोबर? ह्यामध्ये टीम एफर्ट कुठला असेल? आपण कल्पना करा, आपण जे ध्यान करतो किंवा आपण जे सगळे मंत्र वगैरे म्हणतो, ते आपले सद्गुरू आपल्याला सांगतात की नाही. म्हणजे ती टीम, त्या टीमचा कॅप्टन कोण? ते आणि आपण. असे आपले सद्गुरू ते आपल्या टीमचा कॅप्टन असतात की नाही. ते आपल्याला सांगतात की अरे तू असं असं कर, ह्याच्याने तुझं चांगलं होईल. आणि आता ही जी उपासना आपण दरवेळेला घेतो, ती देखील आपले सद्गुरूच आपल्याला सांगतात की अरे तुला मन तुझं एकदम स्थिर राहण्याकरता म्हणून तुला ही उपासना जी तू करतो आहेस,
ती नित्यनेमाने कर, म्हणजे मग तुला त्यातून बळ निर्माण होईल. कारण होतं काय बऱ्याच वेळेला आपल्याला, की आपण एखादी गोष्ट करत असतो, टीम एफर्टमध्ये म्हणा किंवा इंडिव्हिज्युअली पेपर लिहिण्याचं, पण आपल्याला जर काही यश नाही मिळालं, मग आपल्याला असं वाटत राहतं की अरे नाही, सगळंच तर काही, कशात काही रामच नाही, आपल्याला मजाच नाही वाटत काही. पण त्याच्याने खचून न जाता परत प्रयत्न करणं, ह्यासाठी म्हणून आपल्याला उपासना खूप महत्वाची आहे. आणि त्याचा आपल्याला जे आपलं माइंड स्ट्रॉंग बनवण्यासाठी म्हणून जो उपयोग होतो, तो दुसऱ्या कशाने तेवढा होत नाही. म्हणजे असं एकाने असं म्हटलेलं आहे बघा, हा, की गुड प्लेयर्स प्ले अंटिल दे गेट इट राईट. गुड प्लेयर्स प्ले अंटिल दे गेट इट राईट, बट ग्रेट प्लेयर्स प्ले अंटिल दे कांट गेट इट रॉंग. आता या दोन गोष्टींमध्ये काय बरं फरक आहे? एकदा एखादी गोष्ट आपल्याला आली, पण त्या गोष्टीवरती आपला अधिकार प्राप्त होईलच असं नाही ना. एकदा ती जमली, असं बाय फ्ल्यूक पण आपल्याला ती जमू शकेल, पण ती अशी कधी चुकणारच नाही. इतक्या इतक्यापर्यंत आपली मजल जाईल का? तर ती ग्रेट आणि गुड प्लेयर्स मधला तो फरक जो आहे, तो तो दाखवून देतो. की गुड प्लेयर्स असतात, त्यांना सुद्धा चांगलंच खेळतात ते, पण ते कधीच चुकणार नाहीत असं काही सांगता नाही. पण ग्रेट प्लेयर्सच्या बाबतीत त्यांनी इतकी प्रॅक्टिस केलेली असते, की ते कधीच, ती गोष्ट जी आहे त्या बाबतीत ते कधी चुकत नाही. त्यामुळे आपल्याला गुड प्लेअरच्या ऐवजी ग्रेट प्लेअर बनायचं आहे. आणि ह्या सर्वांसाठी आपल्याला उपासना नेहमीच महत्वाची आहे आणि उपयोगी पडणार आहे. कारण उपासनेने होतं काय, की आपण एकदम खचून जातो किंवा एकदम हुरळून जातो यशाने. ह्या कुठल्याही दोन्ही गोष्टी ज्या असतील त्या एकदम बॅलन्स आउट होतात. म्हणजे आपल्याला कळतं की हा ठीक आहे, आपल्याला आज यश मिळालंय, पण आपल्याला पुढे अजून ह्याच्यापेक्षा जास्ती करायचं. म्हणजे आपलं जे गोल आहे ना, ते आपण अजून अजून उंचावत असतो. आणि ते जसं म्हणतात ना, आता दहीहंडी आपण शाळेत असताना किती लेवल पर्यंत खेळायचो, पण आता मोठ्या मोठ्या ज्या दहीहंड्या होतात त्या अजून वरती असतात. म्हणजे आपलं गोल जे आहे, तो अजून अजून पुढे उंचावत नेणं, म्हणजे त्याच्यानेच आपण आपली केपेबिलिटी वाढवत असतो. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला नाम, ध्यान, उपासना आपण जे करतो, ते आपल्याला त्याची मदत होते. कारण फार डळमळीत होत नाही त्याच्याने आपलं अंतःकरण, आपण स्थिर राहतो. म्हणजे बघा, आपल्याला तर असं नॉर्मल आपण आयुष्य जगत असतो, शाळा वगैरे सगळं, आईबाबांचा डबा आपल्याला दरवेळेला शाळेत मिळतो वेळोवेळी, आपलं सगळं मजेत चाललेलं असतं. पण आता स्वामी विवेकानंदांचं आपण जर का बघितलं, तर त्यांना कितीतरी दिवस असे गेले की त्यांना खाणं पिणंच मिळायचं नाही. म्हणजे इतके ते न खाता पिता इतकं त्यांना अशक्तपणा आलेला आहे की ते कधी येऊन एका झाडाखाली पडून गेलेले. असं असताना सुद्धा त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं की हा विचार आला की आता आपण बहुतेक मरणारच आहोत. त्यावेळेलाच एकदम माझ्या मनात असा विचार आला की अरे नाही, माझ्यामध्ये भगवंत आहे. इतकंच नाही तर मी भगवंत आहे स्वतः. माझ्या अंतरामध्ये जो भगवंत आहे, तेच माझं खरं स्वरूप आहे. त्यामुळे मला काही नाही होणार आणि यातून मी परत वर उठलोच पाहिजे. आता ही ताकद कुठून आली? ही ताकद नक्कीच उपासनेतून आलं. आणि ही उपासना त्यांना रामकृष्णांनी त्यांच्याकडून करवून घेतली होती की नाही, लहान असतानाच ती किती त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये मदतीला आली. तसंच आपल्या सद्गुरूंनी, स्वामी माधवानंदांनी आपल्याला जी उपासना सांगितलेली आहे, ती आपण नित्यनेमाने करायला पाहिजे. आज तर स्वामीजींचा वाढदिवस आहे. 24 ऑगस्ट हा स्वामीजींचा वाढदिवस आहे. आणि आपण बघा, आता या फोटोमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की दोघांचे डोळे बघा, डोळे इतके बोलके आहेत. कृष्ण बाप्पा आणि स्वामीजी दोघांचे डोळे इतके बोलके आहेत की त्यातून आपल्याला एक तर करुणा दिसते, नेत्रामधूनही स्रवते अमृत जे म्हटलेलं आहे ना, तसं प्रेम दिसतं. तर तसं कृष्ण बाप्पाच्या मध्ये जे जे काही गुण होते ते सगळे स्वामी आजोबांकडे होते. त्यामुळे स्वामी आजोबा आपल्याला जर का एखादी गोष्ट करायला सांगतात की ही उपासना आपण नित्यनेमाने करायला हवी, तर ती आपण नुसतंच ते सांगतात म्हणून नाही करायची, पण त्याचबरोबर, म्हणजे ते सांगतात म्हणून तर करायलाच हवी, पण त्यामध्ये प्रेम सुद्धा आपलं असलं पाहिजे. तर अशा दोन्ही गोष्टी, म्हणजे आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून एखादी गोष्ट करणं, आणि त्यामध्ये आपल्याला प्रेम उत्पन्न होणं आणि ती आवडायला लागणं. एखादी गोष्ट ज्यावेळेला आपल्याला पहिले पहिले आवडत नसते तेव्हा, म्हणजे जमत नसते तेव्हा एवढी आवडत नाही, पण आपण तीच करत गेलो परत 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 परत, की मग आपल्याला ती आवडायला देखील लागली. आणि एकदा आवड निर्माण झाली की मग आपण, बघा ना तुम्ही, कुठलीही गोष्ट तुमच्या आवडीची ज्या वेळेला आपण करत असतो, तेव्हा तहान भूक सगळंच आपण विसरत असतो.
आपल्याला काही सुद्धा आठवत नाही त्यावेळेला. आई बोलत असते जेवायला चल, जेवायला चल, आणि आपण जे करत असतो त्याबद्दल इतकी आपल्याला मजा येत असते, त्यामुळे आपण सगळी तहानभूक विसरून जातो. असं जर का आपलं साधारण गोष्टींमध्ये होतं, तर जी गोष्ट आपल्याला अगदी जमायला लागलेली आहे आणि त्याबद्दल आवड उत्पन्न का बरं होणार नाही? तर नक्कीच साधनेबद्दल पण आपल्याला आवड उत्पन्न होईल, आणि ती आवड उत्पन्न व्हावी अशी आपण आज स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपली उपासना आज आपण घेऊया. तर सुरुवात आपण गायत्री मंत्राने करू. गायत्री ओंकार, त्रिपदा गायत्री म्हणजे त्यामध्ये 3 वेळेला ओंकार येतो. तर 3दा आपण तो गायत्री मंत्र मी म्हणतोय, तुम्ही सुद्धा तुमच्या तिथे म्हणा. त्यानंतर आपण 3दा ओंकार करू. मग 1.5 मिनिट आपण ध्यान करूया, आणि ते ध्यान झाल्यानंतर मग आपण 12 वेळा ओम रामकृष्ण हरीचा मंत्र म्हणूया. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम 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 ओम
हरिओम. 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 आता मी अ, ओम रामकृष्ण हरीचा मंत्र सांगतो. माझ्या मागून श्राव्या तू म्हणशील? हो. हा. मी एकदा म्हणतो, मग तू म्हण. ओम राम कृष्ण हरी. 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 हरिओम.